आपला बाप किती मेहनत करतोय आपण पाहिलं पाहिजे. प्रत्येकानं पाहिलं पाहिजे आपला बाप आपल्यासाठी काय करतोय हे कधीतरी पाहिलं पाहिजे. सांगू तुम्हाला, अरे घरातली माय मेली ना, एखाद्या घरातली माय मरू द्या दादा, तिच्या अंत्यविधीला जर तिचं कपाट उघडलं ना माऊली दादा, तर 5-25 नवीन करकरीत कोऱ्या साड्या बाहेर पडतील. पण त्याच घरातला बाप मरू द्या गाड्या, त्याच घरातला बाप मरू द्या दादांनो. अरे त्याच्यावरती शेवटचा सदरा देखील, शेवटचं धोतर देखील नवीन नवीन घरात निघत नाही रे. इतका कुटुंबासाठी जगतो, लागल तितकंच शिल्लकचं आपल्याला एक वस्त्र शिवत नाही, लागल तितकं फाटकं धोतर वापरील, फाटका सदरा वापरील. त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात दादा. चोखोबरा यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई आणि त्यांचा एकुलता एक मुलगा कर्ममेळा. उदरनिर्वाह कसा बसा होत होता, कसा होता सांगतो. रात्रीला 7 आणि दिवसा 7 अशा 14 गल्ल्या झाडल्याशिवाय लेकराला अन्न पाणी मिळत नव्हतं. इतकं काम करावं, डोक्या इतका ढीक गाठाळ लाकडांचा फोडावा. त्यावेळेस कुठं 1 लोटा ताक, 3-4 भाकरी, त्या पण शिळ्या आणि थोडासा भात मिळायचा आणि ते घेऊन लेकराला चारायचं. महाराज असं करत होते रोज उदरनिर्वाह. पण एक दिवस महाराज दिवाळी आली. आता जशी आहे ना तशी दिवाळी आहे. लक्षदीप हे उजळले घरी, तारी शुंगल्या कडा रांगोळी, फुलवाती अंगणात. आता मला गाणं येईन पण आलं म्हणून सवर म्हणालो. पण आमच्या काळात चांगले गाणे होते महाराज. आली माझ्या घरी ही दिवाळी. महाराज लोक म्हणते बिघडक काय महाराज, गाणेच म्हणायले. असे गाणे होते महाराज. दिवाळी आली आणि त्या दिवाळीच्या सणाला सोयराबाईचा भाऊ न्यायला आला आणि सोयराबाई चोखोबराच्या पत्नी आपल्या मुलाला घेऊन दिवाळीला गेल्या आणि काही दिवस मामाच्या इथं जरा बरी होती परिस्थिती, चांगलं चुंगलं खाण्यात आलं. आणि परत आले की परत आपल्या घरचं खावं लागलं. पण त्यावेळेस त्या मुलाने मुखात घास घातला की घास बाहेर काढा. आई रात्री जे खाल्लं होतं ते दे ना. त्यावेळेस सोयराबाईच्या डोळ्यात पाणी आलं. दादा बाळा आपण गरीब आहोत रे, आपल्याला नाही मिळत बाळा मिष्टान्न, नाही मिळत मिष्टान्न. अरे या जेवणाकरता तुझ्या बाबाला किती कष्ट करावे लागतात हे जर तुला मी सांगितलं ना, तुला याच्यातच गोडवा लागेल बाळा. पण ते लेकरू होतं महाराज, ऐकत नव्हतं महाराज. लगेच त्यांनी ताट बाजूला सारलं. नाही आई हे गिळत नाही, मी खाणार नाही म्हणजे खाणार नाही. लेकरांना बाजूला सारलं आणि लेकरू जाऊन झोपलं महाराज. चोखोबरा उशिरा घरी आले आणि सकाळी परत निघून गेले. लेकराला बापाची भेट झाली नाही. परत लेकरू सकाळी उठलं, भुकेने व्याकुळ होतं. परत ताट घेतलं, तेच होतं, परत खाणार नाही म्हटलं. आणि बाप जिथं आहे तिथं निघालं बापाला भेटायला. रस्त्यानं जात होतं, एका कोण्यावरती बाप दिसला, एका सावकारच्या दारात. महाराज डोक्या इतका ढीग होता लाकडांचा, गाठाळे लाकडं होते. 2.5 किलोची कुऱ्हाड हातात होती. अरे 2.5 किलोची कुऱ्हाड वरती जावी आणि वायूच्या वेगाने जमिनीवरती यावी आणि त्या गाठाळ लाकडाचे 2 तुकडे व्हावेत महाराज. असा दिनक्रम चालू होता. पाहिलं लेकरानं, जवळ जाणार इतक्यात महाराज ती कुऱ्हाड परत वरी गेली, सर करत खाली आली. दण दिशा त्या लाकडावर आपटली. जशी आपटली ना, लाकडाचे चिंधड्या झालं आणि त्या लाकडाची एक धिपली अशी इतक्या तीव्र वेगानं आली आणि चोखोबऱ्याच्या मांडीमध्ये घुसली, पिंढरीमध्ये घुसली महाराज. टचकन आवाज झाला. चोखोबऱ्याचा जीव व्याकुळ झाला. खाली बसले, अंधारी आली, डोळे झाकले आणि विठ्ठला अरे रात्रंदिवस भजन करावं आणि लेकराला वाळल्या भाकरीसाठी इतकी मेहनत करावी, तरी पण कधी खेद केला नाही बघ. पण आज काय पाप झालं या पायांनी. लगेच दुःख झालं. इतक्या वेदना सहन कराव्या लागतात महाराज. तिथं सगळे बसलेले होते ना, सगळ्यांनी पाहिलं पण एकाने उठून त्यांची संवेदना त्यांच्यावरती महाराज विचारपूस केली नाही काय झालं म्हणून. त्यांच्याजवळ बांधायला कपडा नव्हता. जशी ती लाकूड बाहेर काढलं ना, रक्ताची चिळकांडी बाहेर आली. काय बांधावं त्याला. भरदरीचे वस्त्र होते सावकारांजवळ पण कोणी काय दिलं नाही. अंगामध्ये फक्त निमस्ती होती. निमस्ती म्हणजे बनियान काढली, फाडली आणि बांधली. ते लेकरांनी सगळं पाहिलं महाराज. आपला बाप किती मेहनत करतोय. आणि कधीतरी मायबाप हो, आपला बाप किती मेहनत करतोय आपण पाहिलं पाहिजे. प्रत्येकानं पाहिलं पाहिजे आपला बाप आपल्यासाठी काय करतोय हे कधीतरी पाहिलं पाहिजे.
सांगू तुम्हाला, अरे घरातली माय मेली ना, एखाद्या घरातली माय मरू द्या दादा, तिच्या अंत्यविधीला जर तिचं कपाट उघडलं ना माऊली दादा, तर 5-25 नवीन करकरीत कोऱ्या साड्या बाहेर पडतील, पण त्याच घरातला बाप मरू द्या गाड्या, त्याच घरातला बाप मरू द्या दादांनो. अरे त्याच्यावरती शेवटचा सदरा देखील, शेवटचं धोतर देखील नवीन नवीन घरात निघत नाही रे. इतका कुटुंबासाठी जगतो, लागल तितकंच शिल्लकचं आपल्याला एक वस्त्र शिवत नाही, लागल तितकं फाटकं धोतर वापरील, फाटका सदरा वापरील, त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात दादा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हासू परी कना वाकला, घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. इतकं सोपं नाही गड्या बाप समजणं. बाप म्हणजे तुमच्या जीवनातली वटवृक्षाची सावली असते, आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर त्याचं महत्व कळतं. विडाला अरे पोरग कितीही नालायक असू द्या, बापाला वाटतं यानं नाव करावं काहीतरी, धडपड करीत असतो. माझा बाप महाराज, मी जास्त दिवस या फील्डमध्ये कीर्तन करत नाही, अगोदर मी गायन ऑर्गन वादन करायचा, आता 1-2 वर्ष झालं मी या क्षेत्रात उतरलोय. पण उतरलो, गुरुवर्यांची इतकी कृपा, सुनील महाराज 6 महिन्यात 133 कीर्तन करणारा गुरुवर्य महाराज म्हणले, माझ्या ऐकण्यात तूच आहेस. माझं मोठे पण सांगत नाही, चांगल्या चांगल्या ठिकाणी महाराज चांगल्या चांगल्या पत्रिकेवरती नाव गेलं, आणि ती पत्रिका घेऊन मी माझ्या गरीब बापाला, मी गरीब का म्हणतोय कारण माझी परिस्थिती बिकट आहे महाराज, त्यांना दाखवलं ना, बाबा तुमचा मुलगा आज पुरुषोत्तम पाटलाच्या नावाखाली नाव घालतोय, तिथं कीर्तन होतंय. त्यावेळेस माझा बाप म्हणतोय, काय ऐक गड्या, तू किती मला पॉम्पलेट दाखव, मी तोपर्यंत तुला मोठं म्हणणार नाही, तोपर्यंत मोठं म्हणणार नाही जोपर्यंत तुम्हाला झी टॉकीजवर दिसत नाहीस. माझ्या बापाला वाटतं झी टॉकीज म्हणजे खूप मोठं आहे काय की, पण महाराज त्यांचं ते प्रेम आहे. मी त्यांना सतत म्हणायचं, बाबा झी टॉकीजवर जायला लगा लागतो, वारसा लागतो, पैसा लागतो, मोठी गाडी लागती. महाराज त्यावेळेस ते काही बोलले नाही, पण काल परवा महाराज जरांगे पाटलाचं भाषण ऐकत होते, त्यांनी मला रोज म्हणतात, महाराज ते जरांगे पाटलाचं लावून द्यावं थोडं, मी लावून देतो मोबाईलवर. ते ऐकत होते महाराज, आणि ते पाहत असताना मला त्यांनी आवाज दिला. रोज महाराज म्हणतात, पण त्या दिवशी मला अलग आवाज दिला. ए पोरा, बापाने आवाज मारला त्या दिवशी मला जाणवलं की बाप बोलावतोय. मी जवळ गेलो, अरे रोज मला सांगतोस ना, परिस्थितीचा बहाणा बनवतोस की महाराज गाडी नाही, महाराज आपण श्रीमंत नाहीत, महाराज आपला लगा नाही, आपल्याला वारसा नाही. अरे बघ पाटलांकडे एकदा, ना गाडी ना बॉडी, फक्त जराशी दाढी, तरी पण अख्ख्या महाराष्ट्राच्या गळ्यातला ताईत झाला आज. फक्त कर्म चांगलं, मनात संकल्प चांगला, मनात संकल्प चांगला ठेव. काय परिस्थितीचं भांडवल करतोस. त्या दिवशी समजलं दादा, खरंय गड्या, सत्य संकल्पाचा दाता नारायण. मनात प्रांजळ भाव ठेवला आणि कामाला लागलो दादा. त्याला बाप म्हणतात, आपल्या लेकराला उभारी देतो. त्या लेकरानं बाप पाहिला, अरे मला जे लोटेभर ताक, 4 भाकरी आणि भात आणून देतो ना माझा बाप, तेवढ्या जेवणासाठी माझ्या बापाला डोक्या इतका ढीक गाठाळ लाकडांचा फोडावा लागतो. रात्रीला 7 आणि दिवसाला 7 गल्ल्या झाडाव्या लागतात गड्या, आणि मग मला अन्न मिळतं. महाराज लेकराला कळालं, धावत धावत लेकरू आलं, आणि तेच जेवण रात्रीचं ताट ओढलं आणि जेवायला लागलं. आईनं विचारलं, बाळा रात्री तर आंबट होतं की रे. त्यावेळेस सांगितलं, आई मी माझ्या बापाला पाहिलं, आज या ताकासाठी भाकरीसाठी माझा बाप जितकी मेहनत करतोय ना, ती मेहनत मी पाहिली आई. आणि आज सांगतो आई, मामाचं ताक
मामाचं ते मिष्टान्न जेवण या ताकापुढे कितीतरी पटीनं फिकं आहे, कितीतरी पटीनं फिकं आहे महाराज. असे लेकरं चांगल्यांच्या घरात जन्माला येतात.